नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांनी मी तुमच्या भेटीला आलो आहोत. तर दरवेळी काय बनवायचं नवीन आणि तुमच्यासाठी काय युनिक आणायचं हा प्रश्न पडलेला असतो. पण आता उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू झाली आहेत, मुलं घरी आहेत, त्यांचं रोज नवीन नवीन काहीतरी बनवायचं असतं. तर त्यामुळे तो पडलेला प्रश्न असतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत घरगुती पण रेस्टॉरंट स्टाईल पिझ्झा. तुम्ही हा सगळा पसारा बघतच आहात, तो आज आम्ही तुमच्यासाठी प्रेझेंट करणार आहोत. रेस्टॉरंट स्टाईल होममेड पिझ्झा. पुढचं सगळं नेहमीप्रमाणे तुम्हाला कविता सांगेलच, ती वेल अँड गुड कुक आहे. ठीक आहे, भेटू रेसिपीमध्ये. हॅलो. तर आज घरगुती पिझ्झा बनवायचा बेत आहे. तर इथे बघताय तुम्ही सगळ्या काही वेजीस हे चिरून घेतले, कांदा घेतले, हे 4 कांदे मीडियम साईजचे घेतले, हे 3 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 3 शिमला मिरची घेतले आणि हे कॉर्न घेतले, थोडेसे बॉईल करून घेतले. आणि आपला हा पिझ्झा सॉस आहे. पनीर थोडेसे त्यांना फ्राय करून घेतले. हे पिझ्झा ब्रेड घेतला आहे. हा गव्हाचा आहे. माझ्या मुलाला गव्हाचा ब्रेडचंच आवडतो पिझ्झा. आणि चीज घेतली आहे. त्यानंतर हे आहे मेयोनीज आणि हे आपले हर्ब्स आहेत थोडेसे, ऑरेगानो, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सीझनिंग. सो आपण आता स्टार्ट करूया. गॅस ऑन करते. याच्यात आता आपण अगदी थोडंसं ऑइल घालून घेतोय. भाज्या ह्या आपल्याला फक्त सॉते करून घ्यायचे, त्यांना जास्त कुक नाही करायचं आहे. सो यात आपण पहिला कांदा घालून घेऊया. बेसिकली पिझ्झा कसा फक्त त्याला बेस मसाला म्हणजे जो सॉस असतो ते लावून वरती कच्च्या भाज्या, शिमला मिरची, पनीर वगैरे असं सगळं हे करून करतो. पण हा जरा युनिक स्टाईलचा पिझ्झा आहे. मी अशी वेगळी भाजी अशी हे करून घेते, म्हणजे कसं थोडंसं मुलांना पण म्हणजे पोटभरीसाठी पण, आणि अशा ते लोक हे भाज्या वगैरे खात नाहीत, तर मग त्यानिमित्ताने तेवढं त्यांच्या पोटात जाते ते. अच्छा, मला सांग, हा कांदा किती वेळा परतून घ्यायचा? कांदा फार वेळ नाही परतवायचा आहे. हे असं बघू शकता, हे असं ट्रान्सपरंट सारखं झाला की आपला झाला आहे कांदा. मग आपण आता ह्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचे. आणि मग टोमॅटोला किती वेळ? टोमॅटो थोडे सॉफ्ट होईपर्यंत, फार वेळ नाही लागत ह्याला. अच्छा, पण ही होममेड पिझ्झाची भाजी म्हणजे एक थोड्या वेळात बनते. हो हो हो. सो मंडळी, तुम्हाला ही जर रेस्टॉरंट स्टाईल पिझ्झा बनवायचा असेल, थोडीसं युनिक स्टाईलमध्ये, तर तुम्ही ही रेसिपी जाऊन ट्राय करू शकता. तेवढीच तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल घरी पिझ्झा बनवायचा. थोडी मेहनत आहे चॉपिंगची वगैरे, तुम्ही करू शकता, पण बनल्यानंतर खायची मजा काय वेगळीच असेल. आता हा टोमॅटो किती वेळ परतून घ्यायचा? थोडीशी फ्लेम आपण थोडीशी वाढवली आहे, मीडियम केले. आता हे टोमॅटो आपला सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेते. त्यात मीठ किती प्रमाणात? मीठ आपल्या चवीनुसार.
सो आपला टोमॅटो पण ऑलमोस्ट झाला आहे सॉफ्ट. असं थोडंसं परतवत असताना थोडंसं प्रेस करूनच परतवून घ्यायचा, म्हणजे तो अजून एकजीव होऊन जातो. आणि तुम्ही बघताय मी कांदा टोमॅटो किती बारीक चिरलेला आहे. सो ह्यासाठी तुम्हाला असंच बारीक चिरूनच घ्यावं लागेल. आणि आता मी ह्याच्यात शिमला मिरची घालून घेते आहे. सगळ्या भाज्या एकदम अशा खूप फाईन. कोणामध्ये कापलात तुम्ही? हो हो हो, मला खूप आवडतं हे. थोडं माझं बारीक आवडीचं chopping. काम आहे चॉपिंग. हे आपली शिमला मिरची थोडीशी कुक होईपर्यंत आपण पिझ्झा बेसला थोडंसं मी बटर लावून त्याला थोडं दोन्ही साईडून आपण शॅलो असा थोडासा भाजून घेऊयात. म्हणजे तवा ठेवला आणि दोन्ही साईडून असं थोडं थोडं. हे ऑप्शनल आहे अगदी, मला नाही लावायचं असेल बटर तर नाही लावलात तरी चालेल. होममेड पिझ्झा मित्रांनो अगदी फावल्या वेळेत तुम्ही बनवू शकता. फक्त थोडी मेहनत आहे त्यासाठी. हो, आणि एकदा काय तुम्हाला अनुभवायचा आला, एक्सपिरियन्स आला की तुम्ही बाहेरचे पिझ्झा ऑर्डर करण्यापेक्षा घरगुतीच पिझ्झा तुम्ही बनवून खाऊ शकता. तुम्ही खुश. आणि मुलांच्या पण पोटात म्हणजे हेल्दी थोडंसं. हो, घरगुती पुन्हा थोडं आपल्याला पण तेवढंच जरा त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान. मुलं आणि पण आपण खुश. जे इन्ग्रेडियंट वापरणार ते एकदम फ्रेश आणि हा घरातलेच असतात आणि आपल्या अगदी वापराचे. आपलं आता झालंय. आता ह्याच्यात ना मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. आणि जो आपला पिझ्झा सॉस हा मार्केटमध्ये मिळतो तो पिझ्झा सॉस घालून घेते. पिझ्झा सॉस आणि आपलं टोमॅटो केचप हे अंदाजे आपल्या आवडीनुसार. त्याने एक टँगी फ्लेवर येतो मस्त. आंबट. येस, सॉस हा मुलांचा फेवरेटच असतो. ह्यात ना मी अगदी थोडीशी साखर? हाफ टेबल स्पून अशी साखर घातली आहे. म्हणजे जो टोमॅटोचा आंबटपणा आहे ना, ओके, आणि टोमॅटो सॉसही आपण घातला आहे, तर तो आंबटपणा थोडासा कमी करण्यासाठी आपण ह्याच्यात जराशी साखर घालायची. अगदी नाही आवडत असेल तर नाही घातली, स्किप केलं तरीही चालतं. सो आता लास्टली ह्याच्यात मेयोनीज घालायचं आहे. तेही ओके. आपल्या आवडीनुसार. आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालतं, पण मुलांना तरी बेसिकली आवडतंच. आणि हे जे हर्ब्स मी तुम्हाला मगाशी दाखवले ते ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, ते आपण घालून घेऊयात थोडंसं टेस्टसाठी. विदिन 10 मिनिट्समध्ये ही रेसिपी बनते. हो, सो अशा प्रकारे आपली पिझ्झा बेससाठी लागणारी भाजी तयार आहे. घरगुती अशी भाजी कोणीच, म्हणजे मला तरी वाटत नाही कोणी असं करत असावं. सो तुम्ही हे असं नक्की करून पहा आणि शुअरली म्हणजे तो आवडेलच नक्कीच. हो, नक्कीच. मीही बघितले, असं कोण बनवत नाही, पण हे जी रेसिपी तुम्ही आज दाखवतात ती खूप छान आहे. तर
तर आता आपण पिझ्झा बेसवरती आता आपण पिझ्झा रेडी करूया. हे मी रेड सॉस, पिझ्झाचा जो सॉस असतो तो, त्यानंतर हे टोमॅटो केचप आणि थोडंसं मेयोनीज. हे असं सगळं स्प्रेड करून घेऊया. आणि आपण हा पिझ्झा ओव्हनमध्ये नाही तर आपण तव्यावर करतोय, हे मी मगाशी सांगायचं राहूनच गेलं माझं. सो असं आहे आपला बेसला आपण पूर्ण लावून घ्यायचं आहे. होममेड पिझ्झा घरच्या तव्यावरती, युनिक स्टाईल. येस. त्यानंतर ही आपली तयार झालेली भाजी त्याच्यावर आपण पसरवून घ्यायची. तुम्ही बघू शकता परफेक्ट असं जो पिझ्झाचा स्ट्रक्चर आलेला आहे. असे थोडेसे कॉर्न असे पसरवून घेऊयात आपण. हे कसं काम थोडंसं पेशन्स घेऊन करावं लागतं. थोडंसं हे टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं, बट ठीक आहे, आपल्या मुलांसाठी आपण तेवढं तर करू शकतो. आता आपलं कॉर्न झाले लावून. आता आपण हे असे फ्राईड केलेले पनीरचे पीसेस असे मध्ये मध्ये ठेवूया. तुम्ही बघू शकता लुक वाईज आपला पिझ्झा किती यम्मी वाटतो आहे. आणि एवढा तर भरलेला पिझ्झा कुठेच नसतो. हो, नक्कीच यम्मी बनणार आहे. हे आपले हर्ब्स आहे ते ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स, ते थोडंसं असं हातावर क्रश करून ते त्याच्यात असे स्प्रेड करूया हलक्या हाताने. हां, सगळीकडे असं. सो आता आहे लास्ट एकदम आवडीचं सगळ्यांच्या चीज. वाव, तो सगळं आपण असं बघून तोंडाला पाणी सुटलं. सगळीकडे असं घालून घेऊयात. एवढा भरलेला पिझ्झा तर रेस्टॉरंटवाले पण देत नाही. सो आपलं हे झालंय चीज स्प्रेड करून. आता मी हे असं आधीच पिझ्झा बेस मी खालून भाजून घेतला होता. सो त्याच्यामुळे मी आता असं प्लेटमध्ये ठेवूनच त्याला मी तव्यावर ठेवते आणि वरतून आपण हे असं त्याला कव्हर करून घेऊया आणि चीज मेल्ट होईपर्यंत मस्त त्याला शिजू देऊया. सो आता आपण बघूया मेल्ट झालंय का आपलं चीज. तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा किती मस्त मस्त एकदम यम्मी वाटतो आहे. अशा प्रकारे परफेक्ट पिझ्झा घरगुती रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता काय त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा रेडी झालाय. मी कट केलाय आणि आता मी आमच्या मुलाला सरप्राईज देते आहे. तो खूप हट्ट करत होता पिझ्झासाठी की जाऊया बाहेर जाऊन आपण खाऊया वगैरे असं. सो मी त्याच्यासाठी आज सरप्राईज प्लॅन करून हा पिझ्झा बनवलाय. सो आपण आता त्याला देऊया, बघूया त्याची रिॲक्शन काय आहे. ऋत्विक, काय मी बोलली ना तुला जायला पिझ्झासाठी, पण तू बोलत नव्हती. पण बघ तरी मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे खाऊन बघ एक. चालेल. कसं झालंय?
खूप मस्त. थँक्यू मम्मा. इट्स ओके. एन्जॉय युअर पिझ्झा.